उत्पत्ती प्रकरण 31. याकोब लाबानाच्या घरून पळून जातो. नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळविली आहे. लाबान पूर्वीप्रमाणे आपणावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडिले. परमेश्वराने याकोबास सांगितले की तू आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन. तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यास निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलाविले. त्या आल्यावर तो त्यास म्हणाला, तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडिले की तो पूर्वीप्रमाणे मजवर प्रसन्न नाही. तथापि माझ्या वाडवडिलांचा देव मजबरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हास ठाऊक आहे. तरी तुमच्या बापाने मला फसवून 10दा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की ठिपकेदार शेळ्या तुला वेतनादाखल मिळतील, तेव्हा सर्व कळपास ठिपकेदार पोरे होऊ लागली. त्याने जेव्हा म्हटले की बांड्या बकऱ्या तुझ्या, तेव्हा सर्व कळपास बांडी पोरे होऊ लागली. या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. कळप फळावयाच्या ऋतूत मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो मेंढ्यांवर उडणारे एडके बांडे ठिपकेदार व करडे होते. तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, याकोबा. मी म्हणालो, काय आज्ञा आहे? तो म्हणाला, आपली दृष्टी वर करून पहा, मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे ठिपकेदार व करडे आहेत. लाबान तुझशी कसा वर्तत आहे ते मी पाहिले आहे. बेथेल येथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा. तेव्हा राहेल व लेआ त्यास म्हणाल्या, आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आम्हासाठी थोडेच ठेविले आहे. त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हास विकून टाकिले आहे आणि आमचे धनही खाऊन टाकिले आहे. यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे. तर आता देवाने आपणाला सांगितले आहे तसे करा. मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका यास उंटांवर बसविले आणि आपली सर्व जनावरे, धन, पदन आरामात मिळविलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इसहाक याजकडे कनान देशी जावयास निघाला. लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करावयास गेला असताना राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम गृहदेवता चोरिल्या. याप्रमाणे याकोबाने आरामी लाबानास फसविले, कारण आपण पळून जात आहो हे त्याने त्यास कळू दिले नाही. मग तो आपले सर्व काही घेऊन पळून गेला. तो उठून फरात नदी पलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखविला. लाबान याकोबाचा पाठलाग करतो. याकोब पळून गेला हे तिसऱ्या दिवशी कोणीतरी लाबानास सांगितले. तेव्हा त्याने आपले भाऊबंद बरोबर घेऊन त्याचा 7 दिवसपर्यंत पाठलाग केला आणि त्याला गिलाद डोंगरात गाठिले. देवाने आरामी लाबानास रात्री स्वप्नात येऊन सांगितले की संभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. लाबानाने याकोबास गाठिले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता. लाबानानेही आपल्या भाऊबंदासह गिलाद डोंगरात डेरा दिला. मग लाबान याकोबास म्हणाला, तू हे काय केले? मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास. तू चोरून पळालास, मला फसविले, काही कळू दिले नाही, असे का केले? तू मला कळविले असते तर मी आनंदाने गाणे बजावणे करून डफ, चंग वगैरे वाद्ये लावून तुला रवाना केले असते. तू मला आपल्या मुलाबाळांचे चुंबन घेण्याचीही सवड दिली नाही. हा सर्व तू मूर्खपणा केला. तुला अपाय करण्याचे सामर्थ्य मला आहे, पण काल रात्री तुझ्या वडिलांच्या देवाने मला सांगितले की संभाळ, याकोबास बरे वाईट काही बोलू नको. बरे, तुला आपल्या बापाच्या घराची ओढ लागून तू आलास तर आलास, पण माझ्या देवता का चोरल्या? तेव्हा याकोबाने लाबानास उत्तर दिले, मला भीती वाटली. मी म्हणालो, कोण जाणे, आपण मजकडून आपल्या मुली हिरावून घ्याल.
आपल्या देवता ज्याच्यापाशी सापडतील तो जिवंत राहावयाचा नाही. आपण आपल्या भाऊबंधांदेखत माझी झडती घेऊन आपले काही सापडेल तर ओळखून खुशाल घ्या. कारण राहेलीने देवता चोरून आणल्या होत्या हे याकोबास माहीत नव्हते. तेव्हा लाबान याकोबाच्या डेऱ्यात, लेआच्या डेऱ्यात आणि त्या 2 दासींच्या डेऱ्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेऱ्यातून राहेलीच्या डेऱ्यात गेला. राहेल त्या गृहदेवता घेऊन व उंटाच्या कंठाळीत ठेवून त्यावर बसली होती. लाबानाने सर्व डेरा शोधून पाहिला, पण त्यास काही सापडले नाही. ती बापास म्हणाली, स्वामी, मला आपल्या पुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे. असा त्याने शोध केला, पण त्यास त्या गृहदेवता सापडल्या नाहीत. तेव्हा याकोब रागावला व लाबानाशी तक्रार करू लागला. याकोबाने लाबानास म्हटले, आपण माझा पाठलाग करावा असा कोणता अपराध, कोणते पातक मी केले? आपण माझ्या सर्व सामानाची झडती घेतली, त्यात आपल्या घरच्या काही वस्तू सापडल्या काय? सापडल्या असल्यास त्या या माझ्या व आपल्या भाऊबंधांसमोर ठेवा, म्हणजे त्यांना आपणा दोघांचा निवाडा करता येईल. आज 20 वर्षे मी आपल्यापाशी राहिलो. इतक्या काळात आपल्या शेळ्या मेंढ्या गाभटल्या नाहीत व आपल्या कळपातले एडके मी खाल्ले नाहीत. वनपशूंनी जी फाडून खाल्ली ती तशीच आपल्याकडे न आणता मी त्यांच्याऐवजी दुसरी भरतीस दिली. दिवसा रात्री चोरीस गेलेली आपण माझ्यापासून भरून घेतली. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होई, माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती. गेली 20 वर्षे मी आपल्या घरी काढली. 14 वर्षे आपल्या दोन्ही मुलींसाठी आणि 6 वर्षे आपल्या शेरडा मेंढरांसाठी मी आपली चाकरी केली आणि 10दा आपण माझ्या वेतनात फेरबदल केला. माझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव आणि इस्हाकाचा धाक माझा पाठीराखा नसता तर आताही आपण मला रिकामे लावून दिले असते. माझे दुःख व माझ्या हातांनी केलेले कष्ट देवाने पाहून काल रात्री आपणाला धमकाविले. याकोब व लाबान यांच्यात सलोखा. यावर लाबान याकोबास म्हणाला, ह्या मुली माझ्या मुली आहेत आणि ही मुले माझी मुले आहेत. हे कळप आणि जे काही तुझ्या दृष्टीसमोर दिसते आहे ते अवघे माझे आहे. आता ह्या माझ्या मुली व त्यांच्या पोटची मुले यास मी काय करू? तर चल, तू आणि मी आपसात करार करू आणि तो तुझ्या माझ्यामध्ये साक्ष होवो. तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारिला. मग याकोब आपल्या भाऊबंधास म्हणाला, धोंडे जमा करा. आणि त्यांनी धोंडे गोळा करून त्यांची रास केली आणि तेथे त्या राशीजवळ ते जेवले. लाबानाने त्या राशीस यगर सहदूथा म्हणजे साक्षीची रास म्हटले व याकोबाने तिला गलेद म्हणजे साक्षीची रास असे म्हटले. लाबान म्हणाला, आता ही रास तुझ्या माझ्यामध्ये साक्षीला आहे म्हणून हिचे नाव गलेद ठेविले. तसेच मिस्पा हेही नाव तिला दिले, कारण तो म्हणाला, आपण परस्परांच्या दृष्टीआड झालो म्हणजे परमेश्वर तुझा माझा साक्षी असो. तू माझ्या मुलींना दुःख दिले किंवा त्याखेरीज अन्य स्त्रिया केल्या तर पहा, तुझ्या माझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे. लाबान याकोबास आणखी म्हणाला, पहा, तुझ्या माझ्यामध्ये ही रास व हा स्तंभ मी उभा केला आहे. ही रास व हा स्तंभ साक्षी असो. अनिष्ट करण्याच्या हेतूने मी ही रास ओलांडून तुझ्याकडे येणार नाही व तूही ही रास व हा स्तंभ ओलांडून माझ्याकडे येऊ नये. अब्राहमाचा देव, नाहोराचा देव, त्यांच्या पित्याचे देव आपणा दोघांचा न्याय करोत. मग याकोबाने आपला बाप इस्हाक ह्याचा जो धाक त्याची शपथ वाहिली. नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला व आपल्या भाऊबंधास भोजनास बोलाविले. त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालविली. लाबान मोठ्या पहाटे सुटला. त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.